नाभिक समाजाच्या मेळाव्या प्रसंगी उपस्थित सर्व माझ्या भडगाव पाचोरा मतदारसंघातील सर्व माझा नाभिक म्हणजे कुठल्याही प्रकारे आम्हाला भीक नको, आम्ही हक्काचं आणि कष्टाचं खाणारे आहोत असे माझे उपस्थित असलेले सर्व बांधव, माझ्या भगिनी आणि ज्यांच्या माध्यमातून या दिमागदार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. आपल्या भडगाव पाचोरा मतदारसंघाचे आताचे आमदार, उद्याचे मंत्री सन्माननीय कार सम्राट किशोरप्पा पाटील, मंचावर उपस्थित असलेले सर्व आमचे सर्व टोलामुलाचे सर्व सदस्य, सन्माननीय रावसाहेबजी असतील, सुनीलाबा असतील, युवराजबा असतील, गुराबा असतील, सुमितादा असतील, समाधानाबा असतील, पदमबापू, भैयासाहेब, भूषणदादा, लकीचंद भाऊ, महेंद्र तर सर्व जर नाव घ्यायला गेलं तर यादी अपूर्ण आहे. आणि सर्व समाजाचा युवा मित्र परिवार बांधवांनो, शिवसेनेचा प्रवर्तक नात्याने विचार मांडत असताना आप्पासाहेब नाभिक समाज खरोखर प्रामाणिक, इमानदार, कष्ट करणारा, जसं आदरणीय जिबू बोलून गेले की वाटीभर पाणी आणि सदा आबादानी, पण जिबू या वाटीभर पाणीमध्ये ज्या वेळेस संत सेना महाराजांच्या रूपानं पांडुरंगांचं दर्शन जेव्हा झालं आणि याच वाटीभर पाणीच्या मागे या समाजाची प्रचंड मेहनत आहे, प्रचंड इच्छाशक्ती आहे आणि म्हणून यांच्यामध्ये सतत आबादानी असते. आणि म्हणून जसं काही नाभिक पुराणापासून आध्यात्मिक दृष्ट्या ज्या नाभिक पुराणाला महत्व केलेलं आहे, त्या काळामधले जी चातुर्वर्ण व्यवस्था होती, जसं की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या ज्या परंपरा होत्या, यामधला नाभिक पुराणामधला जर आपण संदर्भ, ज्यावेळेस ते बिरजू राजा होता, बिरजू नावी त्याला आता म्हणतो, म्हणजे की एक क्षत्रिय परंपरा सुद्धा या आपल्या नाभिक समाजाला लाभलेली आहे. आणि संत सेना महाराजांच्या रूपानं ज्या संत सेना महाराजांनी सांगितलं की आम्ही वारीक करू हजामत बारीक, हे नाभिक समाजासाठी त्या काळामध्ये संत सेना महाराजांनी सांगण्याचं काम एवढंच होतं की पंढरपूरच्या वारकरी पंथासाठी या संत सेना महाराजांनी पूर्ण आयुष्य वाहून घेतलं. समकालीन साधनामध्ये प्रत्येक जाती धर्मामध्ये अनेक साधू संत होऊन गेले. जगद्गुरु तुकोबाराय कुणबी मराठा समाजातून होऊन गेले. जसं संत सावता महाराज आमची माळीयात जात शेती करू बागायत, हे संत सावता महाराजांनी सांगितलं, तसं हे संत सेना महाराजांनी आपलं देदीप्यमान काम असं समाजासमोर नेण्याचं खऱ्या अर्थानं काम जर केलं असेल, या सेना महाराजांनी केलं. नुसतं मध्य प्रदेशमध्ये जन्माला येऊन आपले वडील त्या राजाकडं तिथे दास म्हणून होते, पण वेळेप्रसंगी त्या राजाच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासोबतच पांडुरंगाने स्वतः त्या राजाची दाढी करावी काय, आणि इकडे पंढरीच्या पांडुरंगाच्या या सर्व संप्रदायामध्ये आचरण करणारे संत सेना महाराज रमून जाणे काय, हे सुद्धा देदीप्यमान आहे. हे कुठल्याही माणसाला हे अगदी सहजपणे लाभत नाही. आणि एवढं महान कार्य यांनी केलेलं आहे. आणि आप्पासाहेब एवढंच नाही की या समाजामध्ये अनेक असे महापुरुष जन्माला आलेले आहेत, जसं की आपले वीरबाई कोतवाल असतील, ज्या वीरबाई कोतवालांनी त्या काळामध्ये माथेरान परिसरामध्ये जन्म घेतला आणि माथेरान परिसरामध्ये जन्म घेऊन जे त्या काळामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांची प्रतिसरकाराची चळवळ होती, माहिती ना तुम्हाला, तर त्या काळामध्ये या वीरबाई कोतवालांची समांतर सरकारची चळवळ इंग्रजांच्या विरोधामध्ये होती. दुर्दैवानं आपलाच कोणी माणूस गाफील झाला आणि त्या वीरबाई कोतवालांना त्या ठिकाणी इंग्रजांच्या इथं पकडून देण्यात आलं. दुर्दैवानं वीरबाई कोतवालांनी सांगितलं होतं की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी माझी कातडी सोडली गेली तरी चालेल, पण या स्वातंत्र्याचा लगा मी शेवटपर्यंत अजरामर ठेवण्याचं काम करेल, हे वीरबाई कोतवालांनी सांगितलं होतं. दुर्दैवानं इंग्रजांनी त्यांच्या शेवटच्या काळामध्ये वीरबाई कोतवालांना अक्षरशः गाडीला बांधून फरफटत नेलं आणि समाजासाठी हा देश स्वतंत्र झाला पाहिजे म्हणून स्वतःची कातडी सुद्धा वीरबाई कोतवालांनी तिथे काढून घेतली. इतका शूरवीर असणारा हा वीरबाई कोतवाल आपल्या नाभिक समाजाचे आहेत. दुसरं बांधवांनो की आज सुद्धा समाजामध्ये तुम्हाला माहिती असेल, बिहारचे मुख्यमंत्री होते कर्पूरी ठाकूर, माहिती आहेत ना, ज्यांचं आता काही दिवसापूर्वीच माझ्या मध्ये निधन झालं. हे कर्पूरी ठाकूर दोनदा बिहारचे मुख्यमंत्री झाले आणि मंडल आयोगाच्या माध्यमातून, मी ओबीसी आहे
मंचावरतील बरेच लोक ओबीसी आहेत, तुम्ही सुद्धा सर्वजण माझ्या मते ओबीसी आहेत. या मंडल आयोगाला सर्व गोष्टी पुरवण्याचं काम या कर्पुरी ठाकूरांनी त्या काळामध्ये केलं. आज आम्ही जर आरक्षण ओबीसीच्या माध्यमातून घेत असू, आज आरक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक विविध जाती धर्माच्या वेगळ्या प्रकारच्या रोष्ट्या गोष्टी तुम्ही बघताय, पण आज सर्व समाज कुणब्यांपासून मायांपासून तर नाभिकांपर्यंत सर्वांना ओबीसी मध्ये आणण्याचं काम मंडल आयोगाच्या माध्यमातून जर का झालेलं असेल तर ते आपल्या कर्पुरी ठाकूरांच्या माध्यमातून झालेलं आहे, जे कर्पुरी ठाकूर बिहारचे दोनदा मुख्यमंत्री सुद्धा होऊन गेले. त्यासोबत ऋषी सुनक तुम्हाला माहिती असतील, ब्रिटनचे पंतप्रधान, हे ब्रिटनचे ऋषी सुनक पंतप्रधान हे सुद्धा नाभिक समाजाचे, पण दुर्दैवानं हे आपल्याला सांगितलं जात नाही. गुलजारीलाल नंदा तुम्हाला प्रत्येकाला परिचित आहेत. हे गुलजारीलाल नंदा या भारताचे 2 वेळा उपपंतप्रधान होते. यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी सर्व काही पदं भोगली, ही सर्व पदं गुलजारीलाल नंदांनी भोगली. संरक्षण मंत्री असेल, राज्याच्या तेथील अनेक मंत्र्यांपर्यंत अनेक अशी पदं या गुलजारीलाल नंदांनी तिथे भोगली. अत्यंत साधा असणारा माणूस, राष्ट्राचा देशाचा उपपंतप्रधान असून सुद्धा त्यांना आपल्या अंगावरती घालायला कपडे नव्हते, सूट नव्हते, आणि मित्राचं सूट या गुलजारीलाल नंदांनी घेऊन गेले. आणि लाल बहादूर शास्त्रीचं उदाहरण तुम्हाला दिलं जातं, माहितीये ना, ते दूध घ्यायला जाताना देशाचे पंतप्रधान असून सुद्धा लाईनीत उभे राहिले, हे दिलं जातं तुम्हाला प्रत्येकाला उदाहरण. तर या गुलजारीलाल नंदांनी सुद्धा आपल्याकडे कोट नाही, आपल्या मित्राचा कोट घेतला, तो आपल्या बाजूला कुठेतरी उधळलेला आहे, म्हणजे फाटलेला आहे. हे बघून ज्यावेळेस ते दुसऱ्या देशाच्या परदेश दौऱ्यासाठी जातात, त्यावेळेस तिथल्या राष्ट्राध्यक्षांनी या गुलजारीलाल नंदांना तेथे कोट शिवून देण्याचं काम केलं. इतका प्रामाणिक आणि कष्टाळू नेता आपल्याकडे गुलजारीलाल नंदा होते. आणि आपल्यासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये अनेक उदाहरणं तुम्हाला आपल्याला माहिती असेल की ज्या पद्धतीने विजापूरच्या कोडी बेगमने जेव्हा विडा उचलण्याचं सामर्थ्य इथल्या सरदारांना सांगितलं होतं, अफजल खानने वेळप्रसंगी विडा उचलला. अफजल खानने आपल्या 64,000 बायका आपल्या सोबत घेतल्या, 64 बायका आपल्या सोबत घेतल्या, लाखोंची फौज अफजल खानाने आपल्या सोबत घेतली. सोबतीला सय्यद बंडा देखील घेतला, कृष्णा वास्कल कुलकर्णी सुद्धा घेतले, सर्व लोक घेतले. प्रतापगडावरतून येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना बोलवण्याचा घाट घालण्यात आला आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला घाबरतो, म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला येऊ शकणार नाही, कारण की शिवाजी राजांना माहिती होतं की दगाफटका आपल्या सोबत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या त्या एका गावात असणाऱ्या आपला जीवा महाला नावाचा अगदी बालपणाचा मित्र आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सोबत घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सुद्धा नाभिक समाजाचं खूप मोठं योगदान आहे. आता फार तो अफजल खानाचा वध मी रंगवून सांगण्यापेक्षा मी तर शिवचरित्रकाराचा आहे, फार आपल्याला रंगवून सांगायचं नाही. पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेटायची वेळ येते आणि वेळ आल्यानंतर जेव्हा आव शिवाजी गले लग जाओ म्हणून जेव्हा अफजल खान म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज भावनेच्या भरामध्ये अफजल खानाला गळा भेट घेताय, पण अंगावर त्यांनी चिलखल घातलेलं होतं. आणि या अफजल खानानं आपल्या कट्यारी काढली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत खुपसली, पण कट्यार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आर पार गेली नाही. हातात असलेला बिचवा छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला, वाघ नका काढली, अफजल खानाचा खोतडा खाल्ला. अफजल खान दगा 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 म्हणून ओरडू लागला. बाजूला उभा असलेला सय्यद बंडा, याला आवाज गेला. सय्यद बंडा हा तलवारबाजी अष्टपैलू होता आणि म्हणून सय्यद बंडाला प्रतिस्पर्धी म्हणून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथे जीवा महालेला आणला होता, जे दांडपट्टा चालण्यामध्ये तरबेज होते. आणि ज्यावेळेस सय्यद बंडा छत्रपती शिवाजी महाराजांवरती वार करणार, तेवढ्याच वरच्यावर आमच्या जिवाजी महालेंनी त्या ठिकाणी द्वार उलटून लावून सय्यद बंडाचा हात कलम करण्याचं काम केलं. जर त्याच वेळेस सय्यद बंडाच्या माध्यमातून आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला असता, तर येणाऱ्या काळातलं स्वराज्य बांधवांनो तुम्हाला बघायला भेटलं नसतं का? अरे उपकार आपल्यावरती या नाभिक समाजाचे आहेत. यांच्या दुसरा प्रसंग शिवा काशीदाचा तुम्हाला माहिती असेलच. ज्या शिवा काशीदांनी आपल्या स्वराज्याची प्राणाची ज्वलज्वलंत अशी आहुती देण्याचं काम केलं. पन्हाळगडावरून राजांना आपल्याला विशाळगडावरती जायचंय,
आणि विशालगडावरती जात असताना सिद्धी जवाहरनं पूर्णपणे वेळा टाकलेला आहे आणि या वेळातनं आपल्याला निसटण्यासाठी काही पर्याय नाही, पण आपल्याच राज्यातील गुप्तहेर असणाऱ्या चव्हाण पाटील नावाच्या माणसाकडून खबर घेतली आणि शिवा काशीद नावाचा आपला मावळा हा हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसतो आणि म्हणून त्यांची निवड केली गेली। 2 पालख्या काढल्या गेल्यात, एक उत्तरार्ध आणि एक पूर्वार्ध, म्हणजे पूर्वेच्या दिशेने उत्तरेच्या दिशेने काढली गेली। उत्तरेच्या दिशेने पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसले आणि पूर्वेच्या पालखीमध्ये आपले शिवा काशीद बसले। कुठल्याही प्रकारची अट नाही, सांगितलं नाही की राजे जर मी मेलो तर माझ्या कुटुंबाचं काय कराल बा, माझ्या बायकोला कुठं अनुकंपात लावाल का, कुठे नोकरी द्याल का, किंवा माझ्या मुलाला दुकान टाकून द्याल का, काही नाही। कुठलाही त्यागी माणूस या आमच्या शिवा काशीदांनी त्या पालखीमध्ये बसण्याचं काम केलं। पालखी सिद्धी जवाहरने थांबवली आणि थांबवल्यानंतर त्यावेळेस फैजल खान नावाचा अफजल खानाचा मुलगा ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांना जवळून बघितलं होतं, या फैजल खानाने छत्रपती शिवाजी राजांना ओळखलेलं होतं आणि शिवा काशीदांच्या मानगुटीवरती तलवार लावून सांगतोय, अरे बता सच बता तुम सच में शिवा हो या नहीं। यांनी सांगितलं की हा मैं सच में शिवा हूं, तुम अभी भी अगर जान अगर तुमको प्यारी है तो सच बोल दो तुम शिवा हो या नहीं। त्यावेळेस आमचं बाणेदारपणाने शिवा काशीद म्हणतात, अरे तुम्ही अजून छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा ओळखू शकले नाहीत तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची पाठ कधी बघायला भेटेल। ज्याचा राग सिद्धी जवाहरला आला, राग आल्यानंतर आमच्या या शिवाजी काशीदांवरती हल्ला करण्यात आला, त्याच्यात त्यांना वीर मृत्यू आला आणि मरता मरता शिवा काशीद तुमच्या आमच्यासाठी एक सांगून गेले की जन्माला याताना मी नाभिक समाजातून आलेलो असलो आणि मी जन्माला आलेलो असताना शिवा काशीद म्हणून जन्माला आलेलो असलो, पण मी मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय, ज्याचा मला अभिमान आहे। आणि योगदान आणि त्याच वेळेस जर का त्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सापडून गेले असते तर आप्पासाहेब हे स्वराज्य उभं राहिलं असतं का? नाही। म्हणून सांगतो हा स्वामिनिष्ठ समाज आहे, प्रामाणिक समाज आहे। 12 बलुतेदार 18 सर्व गोष्टींसाठी हा या 12 बलुतेदारांपैकी प्रमुख असणारा हा घटक आहे आणि म्हणून आप्पासाहेब येणाऱ्या काळामध्ये हा समाज आपल्यावरती नक्कीच प्रेम करेल आणि ज्यावेळेस सय्यद बंडाच्या माध्यमातून जिवाजी महालेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव वाचवला, आपण म्हण अस्तित्वात आणली कोणती, होता जीवा म्हणून वाचला, पण आपण त्यांचा आदर करायला शिकूया। आता याच्या पुढे आपण काय म्हणायचं, होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी, ही म्हण प्रत्येकाने तुमच्या आमच्या प्रत्येक आप्पासाहेबांना शिवाजी महाराजांची उपमा देणार नाही। येणाऱ्या काळामध्ये अनेक आपल्याला लढाया लढायचे आहेत आणि आप्पासाहेब जशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे जिवा महाले सारखा मावळा उभा राहिला, त्याच पद्धतीने या भडगाव पाचोरा मतदारसंघाचा एक एक माझा जिवा महाला तुमच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, एवढं या निमित्तानं आप्पासाहेब आश्वस्त करतो। आणि दुसरं बांधवांनो की सांगायला गेलं तर दुसरे असे अनेक मुद्दे आहेत की समाजाच्या अनेक गोष्टींच्या बाबतीत ज्या आपल्या चातुर्वर्ण व्यवस्थेच्या माध्यमातून आता आपण बाहेर निघालेले कुडम्यांच्या गोष्टी असतील, आपल्या नाभिक समाजाच्या गोष्टी असतील, आता आपण अपडेट होणं गरजेचं आहे। आपला जो पारंपरिक असणारा व्यवसाय आहे, प्रत्येकाला काही आपल्याला वीरबाई कोतवाल होता येणार नाही की बापाचा व्यवसाय होता तो सोडून त्यांनी देश सेवेसाठी अर्पण केलं, प्रत्येकाला आज होता येणार नाही। कारण की आज आपल्याला नोकरी असली तरच छोकरी मिळेल। माझा भूषणदादा चित्तेंची तो संवाद चालू होता की काय परिस्थिती आहे की मोठं दुकान असलं पाहिजे, शहरात असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे, नोकरीच्या ठिकाणी आपण चांगल्या याच्यासाठी असलं पाहिजे। म्हणून तुमच्या आमच्यासाठी या व्यवसायासोबतच सन्माननीय किशोरप्पा पाटलांनी आपल्या या भडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये 100 कोटीची सूतगिरणी उभं करण्याचं काम केलेलं आहे आणि भडगावच्या आसपास जवळपास 1000 एकर क्षेत्राखाली तेथे आपण MIDC ची सुद्धा स्थापना करत आहोत। नाहीतर आता गावागावातून कोणताही समाज असेल आप्पासाहेब, तुम्हाला अगोदर एकच सांगायला यायचा, आप्पा काही करा याला कुठेतरी चिटकाडावा पहिले चिटकाडायचं म्हणजे लाईट पण नाही राहायची आप्पा, त्यामुळे चिटकायचं नाही। आता आपलं जसं सरकार आलं, आपलं सरकार आल्यापासून लाईटचा काही त्रास आहे का कोणाला? नाही, रेग्युलर आहे की नाही एकदम। म्हणून यापुढे ही लाईट, ही व्यवस्था
आपला सर्व समाज, आपण प्रत्येक जण अशाच पद्धतीने गुण्या गोविंदाने जर का आपल्याला नांदायचं असेल, म्हणून महायुतीचं सरकार पुन्हा एकदा आपल्याला आणण्याची गरज आहे। आणि त्यासोबतच या ठिकाणी जर सांगायला गेलं तर या अगोदर सुद्धा नाभिक समाजानं अनेक प्रकारच्या क्रांत्यांमध्ये भाग घेतलेला आहे। आप्पासाहेब, शेवटच्या मुद्द्याकडे वळतो। केशवपण नावाची प्रथा ही तात्याराव महात्मा ज्योतिराव फुलेंच्या काळात होती। त्या काळामधल्या ज्या महिला विधवा व्हायच्या, कारण की बालविवाह केला जायचा, नवरदेव राहायचा आप्पासाहेब 65 वर्षाचा, नवरी राहायची 12-15 वर्षाची। पहिले कोणाचा रामबोरो बैरा होईल? नवरदेवचाच होईल ना। मग अशा वेळेस त्या कुमारिका, त्या ऐन यौवनात असणाऱ्या, तारुण्य असलेल्या या महिलांना टकली करून घरात बसवलं जायचं। मग त्यामुळे नाभिक समाज बांधवांना सुद्धा हे मान्य नव्हतं। त्या काळामध्ये जगाच्या पाठीवरचा पहिला संप ज्योतिराव फुलेंनी नाभिक समाजाचा घेतला, सर्वांची बैठक घेतली, सांगितले की नाभिक बांधवांनो, येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही माझ्या महिलेचं हे केशवपण करता कामा नये, कारण की केशवपणातून केसांवरतीच स्त्रियांचे सौंदर्य खुलून दिसतं। म्हणून ज्योतिराव फुलेंच्या मार्गाने सुद्धा आणि ज्योतिराव फुलेंना सुद्धा त्या काळामध्ये हे या समाजानं मदत केलेली आहे। कोरोना सारखा काळ आप्पासाहेब आपल्याकडे येऊन गेला। कोरोना सारख्या काळामध्ये जर का या नाभिक बांधवांनी ठरवलं नसतं, ज्या बांधवांनी जर का ठरवलं असतं कोणाची दाढी करायची आणि कटिंग करायची नाही, तर आपल्या पार दाढी बाजूची पिशर पार पायापर्यंत आले असते आतापर्यंत। पण त्यांनी वेळेत हिम्मत दाखवत प्रोटेक्शन घेऊन आणि योग्य प्रकारे त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम केलं। पण माझ्या तरुण भावांनो, जावेद हबीब सारखा माणूस आज तुमचा माझा व्यवसाय घेऊन अब्जावधी रुपयाची उलाढाल करतोय। काही तर या व्यवसायामध्ये चांगले उद्योगपती पुण्या मुंबईमध्ये आलेले आहेत। मग माझ्या गाव खेड्यातला माणूस याने आता बाहेर निघायला पाहिजे। बाल्याची बाली आणि गावातली दाची खोली याच्या पलीकडे त्याने बाहेर निघून काहीतरी एक चांगलं करता येईल का, एक युनिसेक्स पार्लरच्या माध्यमातून एक चांगला कन्सेप्ट पुढे येऊ पाहतोय। महिलांच्या बाबतीमध्ये ब्युटी पार्लर संदर्भात असेल, पुरुषांच्या बाबतीत अजून काही चांगलं करता येईल का, तालुका प्लेसवरती सुद्धा। आणि त्या पद्धतीचे जुन्या काळातले आता लोक राहिले नाहीत। 5 रुपये कटिंग राहायचे तरी लोक पैसे द्यायचे नाहीत, आता तसे लोक राहिले नाहीत। तुम्ही चांगलं, माझ्या तरुण भावांनो, चांगलं काम उभं करा। आणि जर चांगलं काम उभं केलं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मदत होईल। आणि दुसरी गोष्ट, आमच्या या शिवसेनेच्या सरकारनं या आप्पासाहेब या 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये आपण त्या ठिकाणी संत सेना महाराज नाभिक महामंडळाची एक स्थापना देखील केलेली आहे। आणि त्याला योग्य प्रकारे आपण निधी देखील तेथे आपण वितरित करणार आहोत। आणि त्या निधीच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना काय लाभ घेता येईल तो पण आपण विचार केला पाहिजे। आणि आता किशोरप्पांच्या माध्यमातून जी भेटवस्तू, जी किट तुम्हाला देत आहे ते एक आधुनिक आहे। गावगाड्यातील जुन्या माझ्या काकांना, वडिलांच्या वयांना माणसांना कदाचित ते सर्व आता ऑपरेट करायला लागले। आणि आधुनिकतेचा विचार, आधुनिकता प्रत्येकामध्ये रुजली पाहिजे, हा उद्देश आपला बांधवांनो प्रत्येकामध्ये आहे। म्हणून संत सेना महाराज असेल, वीरबाई कोतवाल असेल, शिवा काशीद असतील, जीवा महाराज असतील, ब्रिटनचे ऋषी सुनक असतील, गुलजारीलाल नंदा असतील, ते बिहारचे मुख्यमंत्री ठाकूर असतील, या सर्वांच्या येणाऱ्या काळामध्ये विचारावरती चाला, एवढंच त्यांनी सांगतो। हाच असाच ताट कणखर बाणा शिवा काशीदांसारखा, जीवा महालांसारखा किशोरप्पांच्या पाठीशी तुम्ही उभे करा। येणाऱ्या काळामध्ये ज्या अडचणी असतील त्या सोडण्यासाठी आम्ही तत्पर राहू। एक जाता आप्पासाहेब या सर्वांसाठी शेर कभी बिकते नहीं भेड़ बकरियों के बाजार में, शेर कभी बिकते नहीं भेड़ बकरियों के बाजार में, और बिकने वाले टिकते नहीं मेरे नाभिक समाज के दरबार में। एवढं बोलतो, थांबतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र।